नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी। आणि आज मी तुमच्यासाठी एक अशी छान रीडिंग घेऊन आली आहे जी आहे लड्डू गोपाल, जे श्रीकृष्ण ज्युनियर वाले श्रीकृष्ण आहेत ना त्यांची, आणि ते खूप खट्याळ आहेत। जे यशोदानंदन तुमच्या आयुष्यात आनंद आणि स्थिरता आणतायत। जे काही विस्कटलं ते पुन्हा एकदा, आणि जो तुमच्यातला खट्याळपणा आहे कुठंतरी हरवलाय, जो तुमच्यातला मिश्किलपणा आहे तो हरवलाय। तुम्ही अगदी खूप सिरियस राहता, खूप म्हणजे आपण कसं होतं एका प्रत्येक माणसामध्ये त्याचं एक लहानपण जिवंत असलं पाहिजे, तसं तुमच्यातलं ते मग तुमच्या जबाबदाऱ्यांमध्ये, कर्तव्यांमध्ये, करिअर आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, फॅमिलीच्या गोष्टी असतील, सगळ्या गोष्टींमध्ये इतकं हरवून बसलाय स्वतःला की असं वाटतंय की वयाच्या अगोदर खूप मोठे झालाय, खूपच मोठे झालाय, खूप सगळ्या जबाबदाऱ्या, खूप करिअर, म्हणजे सगळं अंगावर खूप साऱ्या गोष्टी आलेल्या आहेत असं तुम्हाला वाटतंय, आणि त्या ह्याच्यामध्येच तुम्ही हे होत चाललाय। तर यशोदानंदन तुमच्याशी कनेक्ट होत आहेत, आणि आता जन्माष्टमी ही जवळ येते। तर यशोदानंदन तुमच्यासाठी ही स्थिरता आणि हा आनंद आणि तो मिश्किलपणा, तो खट्याळपणा पुन्हा एकदा तुमच्यातला बाहेर काढतायत। जो सहज म्हणजे तुमच्यातला खोडकर एक जे तुमचं हे असेल, जे स्वभाव आहे, स्वभावामध्ये खोडकरपणा आहे, आणि सहज बोलता म्हणजे विनोद बुद्धी जी आहे ती तुमच्याकडे खूप छान आहे असं सुद्धा आहे। म्हणजे जी एनर्जी मला कनेक्ट होते, ज्यांच्याशी कनेक्ट होते त्यांनी मला नक्की सांगायचं हे। तर तो यशोदानंदन जो तुमच्यातला आनंद आहे, जी स्थिरता आहे, ती सुद्धा खूप छान म्हणजे तुम्हाला ते देत आहेत। कारण तुम्ही कितीही तुम्ही स्वतःला असं सिरियस ठेवलं किंवा तुम्ही खूप सारं काम, खूप साऱ्या जबाबदाऱ्या, खूप साऱ्या सगळ्या गोष्टी अंगावर घेतल्या आणि ते तुम्ही करत राहिला, तरी सुद्धा तुमच्यामध्ये एक असा तुमच्या हृदयामध्ये असं स्वतःच एक असं हे आहे, आणि ते तर श्रीकृष्णांची जागा आहे, जी श्रीकृष्ण त्यांना नाही जमत, त्यांना थोडासा मिश्किलपणा हवा असतो नेहमी। जे त्यांचं हळूवार हसणं असेल, त्यांचं खोड करून पळून जाणं असेल किंवा काही असेल, म्हणजे जे खरंच म्हणजे लोभसवाणं असं आहे की नाही, आणि ते सुद्धा रूप तुम्ही अट्रॅक्ट करत असाल की जे यशोदानंदनांचं, श्रीकृष्णांचं जे रूप आहे, जे लड्डू गोपाल जे छोटं रूप आहे ते त्यांचं तुम्ही अट्रॅक्ट करत असाल। जे श्रीकृष्ण मोठे होते तेही खट्याळ होते, पण त्यांचा त्यावेळी ते तयार असे होते की मॅच्युअर झाले होते, पण जो लहानपण होतं त्या लहानपणामध्ये ज्या काही खोडी त्यांनी केल्या आणि जे सगळं केलं त्यामध्ये सुद्धा त्यांनी मित्रांना कधीही कुणाला त्याचा राग नाही आला, पण तो आनंद वाटला, कारण ते आनंदमयच होते। त्यांच्या चेहऱ्यावर तसं, त्यांच्या भावामध्ये, त्यांच्या कृतीमध्ये ते सगळं एक आईला जे आपण हे करतो की नाही, तसं लढीवाळपणा जो होतो त्यांच्यामध्ये होता। आणि तसंच तेच लड्डू गोपाल जे आहेत, जे श्रीकृष्ण यशोदानंदन जे आहेत, ते तुमच्या आयुष्यात आनंद आणि स्थिरता आणतायत। तुमच्या मुलांमधला खट्याळपणा कुठंतरी झाला असेल, तुमच्यामध्ये आनंद, हसणं, दंगा करणं, मस्ती करणं हे जर कमी झालं असेल, तर त्यामध्ये थोडंसं तुम्हाला इन्व्हॉल्व करतात बरं का। ते जरा तुम्हाला करायचं आहे, तुम्ही खूप सिरियस असे राहत असाल तर ज्यांच्यापर्यंत रीडिंग पोहोचते त्यांनी थोडंसं स्वतःला बाहेर काढा याच्यातून, आणि थोडंसं वेळ द्या स्वतःला असं तुम्हाला सांगितलं जातं इथं। आणि चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्हाला रीडिंग आवडली तर कमेंट करा। टॅरो कोर्स आपला सुरू आहे, जर कोणाला सहभागी व्हायचं असेल डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, तिथून तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि कोर्समध्ये सुद्धा सहभागी होऊ शकता। असेच छान सगळे मेसेज कसे कनेक्ट करायचे, कशी रीडिंग करायची, कशा एनर्जीज कनेक्ट करायचे, हे सगळं मी त्यामध्ये शिकवते। तर कोणाला व्हायचं असेल, करायचं असेल कोर्स, तर तुम्ही नक्की कनेक्ट व्हा। तर मी आज इथं तुम्हाला दिसतं ही काही 2 स्टोन ठेवलेले आहेत, जे आहे अमेथिस्ट क्रिस्टल आहे हे। आणि मला यातून जे काही मेसेज मिळतील ते मी सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलंय, पण यातूनही मला जे काही तुम्हाला सांगायचं आहे ते मी तुम्हाला ह्याची जी व्हाइब्स आहे, त्याची जी एनर्जी आहे, ती मला जी कनेक्ट झाली ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवते। हे अमेथिस्ट क्रिस्टल आहे, आणि जर कोणाला तुम्हाला असं कॉन्फिडन्स असेल किंवा मनामध्ये अशा काही गोष्टी असतील, ज्या निर्णय क्षमता कमी असेल, इमोशन्स असतील, त्यासाठी तुम्ही अमेथिस्ट वापरू शकता। इंट्युशन्ससाठी अमेथिस्ट वापरू शकता। जर तुम्ही काही करत असाल, आध्यात्मिक गोष्टी असतील किंवा काही जर तुम्हाला इंट्युशन हायर असतील किंवा तुम्हाला वाढवायचे असतील, इंट्युशन्सची कनेक्ट होता येत नसेल, तर तुम्ही अमेथिस्ट वापरू शकता। अमेथिस्ट खूप छान काम करतं।
आणि लड्डू गोपाल यशोदानंदन तुम्हाला आनंद व स्थिरता देत आहेत. यशोदानंदन तुमच्या घरामध्ये लवकरच पाळणा हलतोय. म्हणजे असं ज्यांची कुणाची एनर्जी इथं होती ती मी इथं तुम्हाला सांगितले की लवकरच तुमच्या घरात पाळणा हलतोय. म्हणजे छानसा गोड बेबी जो श्रीकृष्णांसारखा असेल, खट्याळ असेल आणि खूप दंगा मस्ती आणि सगळं हे करणारा असं असेल, ज्याने तुमच्या म्हणजे तुमचं कुळ जे आहे, तुमचं जे घराणं आहे त्याचं नावलौकिक वाढेल. त्याच्या पदस्पर्शाने त्याचा जन्म जो तुमच्या कुळामध्ये होते, तुमच्या घरामध्ये होते, त्यानं तुम्हाला नावलौकिक मिळेल. अशी एक छान अशी, मग तो मुलगा असू दे मुलगी असू दे, पण छान त्याची छबी जी असणार आहे ती खूप छान असणार आहे. ती यशोदानंदनांसारखीच असणार आहे. त्यांचे आशीर्वाद, त्यांचे ब्लेसिंग्स त्याच्यावर असणार आहेत. आणि तुमच्या घरामध्ये लवकरच असे गोड बातमी सुद्धा लवकरच येते, असं सुद्धा तुमच्यासाठी हा मेसेज आहे. आणि यशोदानंदन तुमच्या आयुष्यात आनंद. थँक्यू म्हणाला, अजिबात मागे पुढे बघायचं नाही बरं का, ग्रॅटिट्यूड पे करायचं. म्हणजे ज्या बातमीची तुम्ही खूप आतुरतेने वाट बघत होता ती बातमी लवकरच तुमच्या कानावर येईल. ज्या ऑपॉर्च्युनिटी असेल किंवा अशा काही घटना आहेत ज्या बाबा म्हणजे खूप त्याची तुम्ही वाट बघत होता, काही कॉल आहेत, काही मेसेजेस आहेत, काही ऑपॉर्च्युनिटीज आहेत ज्या तुमच्याकडे येण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय पण ते तुमच्यापर्यंत पोहोचतच नाहीये. तर ती जी ऑपॉर्च्युनिटी आहे ती तुमच्याकडे लवकरच येते. लवकरच तुम्हाला तो कॉल दिला जाईल. काही अशा गोष्टी आहेत ज्या निगेटिव्ह आहेत, नकारात्मक एनर्जीज आहेत, ज्या अडथळा आणतायत, तर त्याचा म्हणजे यशोदानंदन त्यांना तुमच्या मार्गामध्ये जे काही अडचणी येतात त्या अडचणींना तुमच्यापासून दूर करतायत आणि तुम्हाला तुमच्या डायरेक्ट त्या अडचणी अटेट पोर्टल पासून जेव्हा 8 ऑगस्ट आहे, 8 ऑगस्ट नंतर सगळ्याच गोष्टी ज्या तुमच्या आहेत त्या सुरळीत व्हायला लागतील. जो म्हणजे आर्थिक बाबतीत असू दे किंवा कोणत्याही कौटुंबिक बाबतीत असू दे, सगळ्याच गोष्टी स्थिर होत आहेत, छान होत आहेत. तर यशोदानंदन तुम्हाला हाच इथं मेसेज देत आहेत. जर वैवाहिक आयुष्यामध्ये काही अशा घटना, काही अशा गोष्टी तुमच्या बरोबर घडत आहेत, तर थोडंसं त्यामध्ये तुम्हाला एक पाऊल मागे, आपण म्हणतो ना एकानं आग झाली तर दुसऱ्याने पाणी व्हावं तरच तो संसार पुढे जातो. दोघांनी तलवारी घेऊन उभा राहिलं तर आयुष्यात मग ते हे होतं. तर इथं तुमच्यासाठी यशोदानंदन तुम्हाला मेसेज देत आहेत की एकाने तलवार घ्यावी, एकाने टाकावी. जर याला संसार पुढे न्यायचा आहे दोघांनी पण घ्यावा, पण शांत झाल्यानंतर त्या गोष्टी सॉर्ट आउट कराव्या. जो मेसेज ज्यांच्यासाठी हा मेसेज आहे त्यांनी मला कमेंट करून सांगा. रिलेशनशिपमध्ये आहे, सगळं आहे. मग या यशोदानंदन तुम्हाला तिथं स्थिरता देत आहेत, आनंद देत आहेत. जो जल्लोष मनामध्ये एक आनंदाची भावना आहे, उत्साह आहे, ऊर्जा आहे आणि हे सगळं असं बाहेर येते तुमच्यातून. नवीन काहीतरी करण्याची एक उमेद तुमच्यामध्ये जागृत होते. यशोदानंदन तुमच्यातली ती उमेद जागृत करतायत. जो निरुत्साह मनामध्ये झाला होता, काही आळस भरला असेल, काही अशा गोष्टी आहेत ज्यामुळे पुढे जाण्यापासून थांबत होता, निर्णय घेण्यापासून थांबत होता, तर यशोदानंदन तुम्हाला तुमचे पाय आता पुढे, तुमची पावलं पुढे पुढे टाकण्यासाठी तुम्हाला तुमच्यामध्ये उत्साह देत आहेत, तुम्हाला उत्सुक करतायत आणि तुम्हाला प्रवृत्त करतायत पुढे जायला. ते हात धरून अगदी तुमच्या म्हणजे ज्या ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला पाहिजे त्या ऑपॉर्च्युनिटीमधून तुम्ही तिथं पुढेपर्यंत जाताय असा मेसेज तुमच्यापर्यंत येते. खूप छान ज्ञान तुमच्याकडे येते. ज्ञानाचा दिवा, तुमच्या हृदयातला जो ज्ञानाचा दिवा आहे तो कुठेतरी थोडासा असं हे होत होता. स्वतःवर प्रेम करणं असेल आणि स्वतःवर प्रेम करतच नाही, फक्त सगळ्या जबाबदाऱ्यां कर्तव्य ह्यामध्ये तुम्ही जे दबला गेला होता त्यामधून थोडंसं तुम्हाला बाहेर काढलं जाते आणि तुम्ही छान म्हणजे विहारताय ह्या निसर्गामध्ये आणि छान सगळ्या ह्याच्यामध्ये. तुम्ही जर अलीकडेच कुठेतरी निसर्गामध्ये छान फिरायला गेला असाल, निसर्गाचा आनंद घेत असाल, तर तुम्हाला त्यातून जे काही जो आनंद मिळाला, हार्ट चक्रावर तुमच्या काम झालेलं आहे, हृदयाचा दरवाजा मोकळा झालेला आहे. गोड अशी बातमी तुमच्या कानापर्यंत आता येते. मला असं सारखे हे इंट्युशन्स येत आहेत बरं का, लवकरच तुमच्या कानापर्यंत गोड बातमी येते. तर नक्कीच जे काय आहे ते बघा. किंवा इथं अशी एक एनर्जी आहे जिला खूप गोड खावंसं वाटते किंवा गोड करताय किंवा गोड खावंसं वाटतंय, तर थोडंसं खा पण थोडं कंट्रोलमध्ये. आणि जे गोड खाण्यावर जरा असं जास्त भर देत आहे तर थोडंसं ते हे करा, असा तुम्हाला इथं मेसेज आहे. जो इंट्युटिव्हली मेसेज आला मला, आणि मला हे इंट्युटिव्हली मला हे स्टोन माझ्याकडे आले, पण मला
हे जे सांगायचं आहे ते मला खूप कनेक्ट झाले की मला आज ह्याच्यावरच रीडिंग करायची आहे आणि तुमच्यावर पर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न होता. तर हे जे स्टोन्स आहेत किंवा हे जे एनर्जी आहे तुमच्यापर्यंत मी पोहोचवले. बघू टॅरोच काय सांगतात. यशोदानंदन तुमच्या आयुष्यात आनंद आणि स्थिरता आणतायत. हा आनंद चिरकाळ टिकणारा आहे. हा आनंद अखंड तुम्हाला सुख समृद्धी समाधान देणारा असा आहे. हा आनंद स्थिर राहणारा आहे. बरेच वेळा तुमच्या आयुष्यात अशा घटना झाल्या की आनंद तुम्ही सेलिब्रेट करत होता, सेलिब्रेशन करत होतं, पण काही काळ तो खूप काळ असा तो टिकत नव्हता तुमच्या परिवारामध्ये किंवा काय तुमच्या स्वतःसाठी सुद्धा आहे, मुलांसाठी आहे. तर हा चिरकाळ टिकणारा आनंद तुमच्याकडे येतोय, चिरकाळ टिकणारी स्थिरता तुमच्याकडे येते आणि सुख समाधान ज्या गोष्टीचे खूप वाट बघत होता ते सगळं तुमच्याकडे इथं येते आणि तुम्हाला हे दिलं जाते. आम्ही काय म्हटलं आलं की नाही. 10 ऑफ पेंटॅकल्स 10 नंबरची एनर्जी आहे. जर 10 तुम्हाला दिसत असेल तरी सुद्धा ही एनर्जी आहे. भरपूर यशोदानंदन तुमच्याकडं हा आनंद, सेलिब्रेशन, पैसा, सुख, संपत्ती सगळं घेऊन येते. आणि इथे एक छोटंसं लहान बाळ आहे, तुम्ही बघाल तर या कार्डमध्ये आहे. आणि ही जी लहान बाळाची पावलं आहेत आणि हे जे तुमच्या घरामध्ये येणारी ही जी एनर्जी आहे ही खूप सुख संपन्नता आणि समृद्धी तुमच्या घरामध्ये ती घेऊन येणार आहे. पैशाचा पाऊस आपण म्हणतो ना, तसं पैशाचा पाऊस म्हणजे काय, अपॉर्च्युनिटी. काम आहे, काम केलं की सगळ्याच काम केलं, पण मॅनिफेस्टेशन सुद्धा त्याच्यासाठी खूप महत्वाचं आहे. तुम्ही जे काम करताय त्यामधून तुम्हाला जे जितकं जे मिळायला पाहिजे ते जर तुम्हाला मिळत नसेल तर नक्कीच तुम्हाला यशोदानंदन ते दरवाजे तुमच्यासाठी उघडतायत की ज्या ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचा वेळ, तुमची एनर्जी, तुमचं ज्ञान गुंतवताय त्यातून तुम्हाला भरघोस पैसा, समृद्धी, सुख मिळते. त्यामुळे योग्य गोष्टी योग्य ठिकाणी योग्य वेळी गुंतवणं गरजेचं आहे. गुंतवणूक जी आहे ती तुम्हाला वेळेची, एनर्जीची, पैशाची, खरं जिथे तुम्ही गुंतवलेला आहे त्याचा तुम्हाला खूप बेनिफिट्स आणि खूप रिवॉर्ड्स मिळण्याची जी वेळ आपण म्हणतो ना, इथं आत्ता गुंतवायची नाही पण गुंतवलेल्याची हे तुम्हाला मिळणार आहे. जे तुम्ही गुंतवले त्याचं तुम्हाला इथं रिवॉर्ड्स इथं दिले जाणार आहेत. आणि खूप मोठा असा मेसेज आहे. क्लेम करा, थँक्यू म्हणा, जय श्रीकृष्ण म्हणा, कारण जर श्रीकृष्णांचा मेसेज आहे की नाही, श्रीकृष्ण तुमच्यासाठी इतकी मोठी सुख समृद्धी घेऊन आलेत आणि ती कायमची स्थिर आहे, ती स्थिरता घेऊन आली आहे. तर नक्कीच बघा, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अडकला होता, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अडकला. हा पैसा आहे, जरी होता पैसा किंवा पैसा नसेल, खूप साऱ्या गोष्टी आहेत, मग काही लोन्स असतील, काही अडचणी असतील, काही प्रश्न असतील, बाबा हे सोडवायचे कसे हा प्रश्न होता. तर हे सोडवण्यासाठीची चावी आहे. म्हणजे हे सगळं तुमच्या मनावरलं ओझं जे काही होतं ना, ते सगळं ओझं तुमच्या मनावरलं बाहेर काढतात श्रीकृष्ण. आणि हे यशोदानंदन जी लॉकरची चावी आहे ना, ती तुम्हाला इथं दिली जाते. तुम्हाला हवं ते तुम्ही करायचं आहे, तुम्हाला हवं ते इथं दिलं जाणार आहे. कारण तुम्ही तुमचा खूप पॉझिटिव्ह वेळ, खूप तुमचे पॉझिटिव्ह व्हाइब्स, तुमचं ज्ञान, तुमचा पैसा, तुमची एनर्जी सगळं एका अशा ठिकाणी इन्व्हेस्ट केलं ज्यातून तुम्हाला माहित नव्हतं मला यातून काय मिळणार आहे. पण तुम्ही बिनधास्त फक्त श्रीकृष्णांच्या विश्वासावर तुम्ही अनेक गोष्टी ज्यामध्ये जिथं तुम्ही गुंतवला फक्त प्रामाणिकपणे, त्यातून जे मिळणारं आहे ते प्रामाणिक असेल, जे मिळणारं आहे ते इतरांना आनंद देणार असेल, सुखद करणार असेल, भविष्याची चांगली वाटचाल करणार असेल, यासाठी तुम्ही जे गुंतवला ते तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या कष्टाचं चीज होत आहे, तुमच्या कष्टाचं जे बेनिफिट्स आहे, जे तुमच्या कष्टाचे रिवॉर्ड तुम्हाला मिळायचे होते ते सगळे इथं तुम्हाला दिले जात आहेत. आणि खूप म्हणजे ही अशी जी एनर्जी होती, श्रीकृष्ण तुमच्या आयुष्यात आनंद आणतायत. बघा कार्ड्स पण कसे लागतायत, आनंद आणतायत. तुमची अशी एनर्जी होती ती बांधल्यासारखी. मी सुरुवातीला तुम्हाला ह्या इंटेन्शन्स मध्ये सांगितलं होतं की अपॉर्च्युनिटी येत आहेत, स्वीकारतात, पण स्वीकारता येत नाही. नवीन काही येते, त्या गोष्टी आयुष्यात काहीच नवीन होत नाही, बदल होत नाही, खूप साऱ्या जबाबदाऱ्या अंगावर पडल्यात आणि सगळं असं झालंय. तर ह्या 9च्या एनर्जी मधून तुम्हाला 10 मध्ये इथं आणलं जाते. आणि जी अशी एनर्जी आहे म्हणजे ही बघा, असं काही आहे, म्हणजे अशी काही एनर्जी तुमची होती जी स्वीकारतच नव्हती. तुमच्याकडे सगळं येते पण तुम्ही स्वीकारतच नाही आहे, तुम्ही बघतच नाही आहे. राहू दे, चला जे चालले ना चालू दे, जाऊ दे, कशाला, जे होतंय ना ठीक आहे, समाधानी एक अशी वृत्ती आहे ना ती तुमची आहे. चला आहे ना एवढंच. पण आता तुमची वृत्ती, आता तुमची मानसिकता अशी होणार आहे, आता तुमच्याकडे अशा अपॉर्च्युनिटी येणार आहेत किंवा तुमची ऊर्जा अशी होणार आहे की नाही आहे,
समाधान आहे, बरोबर आहे, पण मला खूप पाहिजे आहे, कारण मला त्यातून काहीतरी चांगलं दिव्य युनिक असं काहीतरी घडवायचं आहे. हा जो तुमचा विचार आहे हा यशोदानंदनांपर्यंत पोहोचतोय, हा श्रीकृष्णांपर्यंत पोहोचतोय. म्हणून तुमच्या विचारांची दिशा का बदलली? कारण तुम्हाला काहीतरी चांगलं करायचंय, युनिक करायचंय. इथं तुमच्या विचारांची दिशा बदलली. तुम्हाला कितीही स्वतःला बांधून स्वतःला तुम्ही ठेवलं किंवा काही अशा घटना, काही अशा गोष्टी झाल्या ज्यामुळे तुम्हाला खूप दूरवरचा असा तुम्ही विचार करत नव्हता, तिथंच एखादा म्हणजे मासा बघा किंवा काय हे बघा, एवढ्याशा आपण काय म्हणतो थोडंसं डबका असतो, त्या डबक्यातच तिथंच तो मासा हे करत असतो, पण त्याला माहित नाही, त्याला समुद्रात टाकलं तर आपण बघा ते डॉल्फिन वगैरे किती मोठे मासे असतात, थांग समुद्र असतो. मग एखादी ऊर्जा बघा खूप मोठी आहे जी समुद्रामध्ये हे करू शकते, पण ती त्या डबक्यातच तिथंच उड्या मारते आणि तिथं तिला तेवढ्यातच पुन्हा तिची ऊर्जा वाढतच नाहीये. तर तुम्हाला त्या सगळ्या ह्याच्यातून बाहेर काढून ह्या अशा अथांग समुद्रामध्ये, म्हणजे जग जे आहे, वर्ल्डची एनर्जी आहे, अथांग समुद्रामध्ये खूप दूरचा विचार, तुम्ही खूप जवळचा विचार करत होता. जवळच्या गोष्टी ज्या जवळ आहेत ना तेवढ्याच गोष्टी, याला काय वाटेल त्याला काय वाटेल आणि मी हे करू का नको ते करू का नको, पण दूरच्या गोष्टी ज्या आहेत, दूरवरनं येणारा पैसा सुद्धा आहे तुमच्याकडं, जी तुमची इन्व्हेस्टमेंट आहे, मी तुम्हाला म्हटलं ऊर्जा, एनर्जी, वेळ, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही काही इन्व्हेस्ट जे केल्या त्या इन्व्हेस्टमेंटचं जे येणारं रिवॉर्ड आहे ते खूप दूरवरून कुठंतरी तुम्हाला येते. म्हणजे तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरावरून येणारा पैसा असेल किंवा दुसऱ्या ठिकाणावरून, तुम्ही ज्या प्लेसमध्ये आहात तिथून नाही तर दुसऱ्या ठिकाणावरून येणारा जो पैसा आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचतोय. तर जी चांगली म्हणजे दूरचा विचार करून जी इन्व्हेस्टमेंट केली होती ना त्याचे रिवॉर्ड्स मिळण्याची इथं आता वेळ आली आणि ती खूप स्थिर असणार आहे आणि आनंदाला पारावर होणार नाही. इतकं छान, इतकं सुख तुमच्या आयुष्यात इथं येते आणि ह्या सगळ्या एनर्जीमधून तुम्हाला बाहेर काढलं जाते. ह्या एनर्जीमधून बाहेर काढण्यासाठीच हा आनंद आणि ही स्थिरता जी आहे ती यशोदानंदन घेऊन येत आहेत आणि यशोदानंदन तुम्हाला खूप खूप ब्लेस्ड करतायत, कारण तुमची भक्ती, तुमची शक्ती, तुमचा त्यांच्यावरचा विश्वास आणि तुमचं जे तुम्ही काही रिच्युअल्स करता, आध्यात्मिक गोष्टीमध्ये हे करता, तुम्ही जे कर्म करता जे खूप प्रामाणिक आहेत आणि परमेश्वराच्या आशीर्वाद आणि मार्गदर्शनाने जे तुम्ही करता त्यामध्ये तुम्हाला इथं यश दिलं जाते. खूप मोठं यश आणि सहकार्य सुद्धा यशोदानंदनांचं इथं आहे. तरी इथं तुम्हाला सांगितलं जाते ओपन कम्युनिकेशन करा. जे तुमचं म्हणजे कसं आहे, तुम्ही हृदयावर भार ठेवू नका. कोणतीही गोष्ट करत असताना हृदयावर आपण एखादा भार, अरे समोरच्याला काय वाटेल किंवा काय ह्याला काय वाटेल, नाही, एखादा कोर्स तुम्हाला जॉईन करायचा आहे, एखादा नवीन काय तर तुम्हाला व्यवसाय चालू करायचा आहे, अशी नोकरी आहे जी बाबा तुमच्या मनाला पटते पण घरच्यांना पटत नाहीये, पण तुम्हाला त्यामध्ये जर सॅटिस्फॅक्शन आहे, तुम्हाला त्यामध्ये स्थिरता वाटते, तुम्हाला असं वाटते की छान आहे, मग मी हे मॅनेज करू शकतो किंवा मी हे करू शकतो, यामध्ये मला आनंद आहे, जे तुम्हाला आनंदित करणार आहे, जे तुमच्या मनाला उभारी देणार आहे, जे तुमच्या विचारांना उभारी देणार आहे, जे तुम्हाला मुक्त करणार आहे. कारण आतून मुक्त होणं खूप महत्वाचं आहे. हे बाहेरून तुम्ही बांधून सगळं घेतलंय, सगळे शॉर्ट्स आहेत, सगळे विचार आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, डोळ्यावर पट्टी बांधले, सगळं केले, जाऊ दे, सगळं सोडून जे आहे ना, ज्यांना समोरच्याला वाटते ना चला ठीक आहे, असं नाही. तुम्हाला जे वाटते, तुम्हाला काय वाटते, तुम्हाला काय करावं असं वाटते, कोणतं क्षेत्र असं आहे ज्यामध्ये तुम्हाला ते आवडते, बाबा तुम्हाला बोलायला आवडते, तुम्हाला काही गोष्टी शिकवायला आवडतात, काही नवीन नवीन गोष्टी प्रवास करायला आवडतोय, किंवा काही असं आहे ज्यामुळे तुमचं ज्ञान वाटते, त्यामुळे इतरांनाही मदत होते, किंवा असं काही क्षेत्र आहे ज्यामध्ये तुम्हाला बिनधास्त म्हणजे आनंद वाटतो, ते तुम्हाला इथं करण्यासाठी सांगितलं जाते. मनावर ओझं ठेवू नका. जर एखादी गोष्ट, मला इथेही सांगते यशोदानंदन तुम्हाला सांगतात, अशी कोण एखादी व्यक्ती आहे जे रिलेशनमध्ये आहे आणि मनामध्ये अशा काही गोष्टी आहेत जे घरामध्ये सांगू का नको, आई वडिलांना सांगू का नको किंवा कोणाला सांगू का नको, अशी जर एनर्जी इथं दिसते, तर म्हणजे कोणाला काय वाटेल, काय बोलतील येतील, तर बिनधास्तपणे तुम्ही मनावर आणि हृदयावर ओझं न ठेवता तुम्ही तुमच्या घरच्यांशी संपर्क, म्हणजे तुमच्या घरच्यांशी तुम्ही बोललं पाहिजे. तुम्ही तुमच्या हृदयामध्ये जे काय आहे ते तुम्ही बोललं पाहिजे. ॲज अ रिलेशन मी तुम्हाला सांगितलं, पण रिलेशन तर आहेच, प्रेम तर आहेच, तुमच्या नात्यांवरचं प्रेम सांगा. मग तुमचं पार्टनर असेल, तुमचे आई वडील असतील किंवा कुणीही असेल, तर नातेसंबंध म्हणजे प्रेम तुमच्या हृदयात आहे ते तुम्हाला, कारण तुमच्या हृदयात झाकायला कुणी येणार नाही आहे. तुम्हाला ते बोललंच पाहिजे, तुम्हाला ते सांगितलंच पाहिजे की किती तुम्हाला
काय वाटते, काय तुम्ही करताय, काय नाही, असं नाही आहे प्रत्येक वेळी समजून घेईल असं नसतं. तर इथं ते सुद्धा तुमच्यासाठी मेसेज आहे. खूप छान एनर्जी कनेक्ट झाली. ज्यांच्याशी कनेक्ट झाली त्यांनी नक्की मला कमेंट करून सांगायचं. अजिबात हे करायचं नाही बरं का, कारण हा मेसेज यांचाच आहे. थँक्यू 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 सो मच कृष्णा, थँक्यू सो मच. सगळं समर्पित यांना. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल ना की ही रिडिंग आहे ना, ही रिडिंग खरंच मी सांगते तुम्हाला अगदी हृदयातून हे तुमच्यापर्यंत येतं. हे जे येतं ना हे यांच्यापासून येतं, कारण ह्या हृदयात फक्त आणि फक्त यांची एनर्जी आहे, कुणा बाकी नाही. बाकी मग फक्त ही ब्रह्मांडीय एनर्जी आहे, परमेश्वराचीच फक्त जी एनर्जी आहे ना ती तेवढीच आहे, दुसरं काही नाही. आणि यांचा जो आदेश असतो, यांचा जो मेसेज असतो, हे जे पोचवायचं असतं एवढंच माझं काम आहे तुमच्यापर्यंत पोहोचवणं ॲज अ माध्यम. आणि या माध्यमापर्यंत खरंच मी यांचे जे इंट्युशन्स होते किंवा यांचा जो मेसेज होता त्याच्यापर्यंत मी पोहोचू शकले. थँक्यू सो मच कृष्णा. आणि आत्तापर्यंत जे तुम्हाला मी मेसेज सांगितले, जे स्टोनमधून सांगितले किंवा कार्ड्समधून सांगितले, ह्या सगळे जे तुम्हाला स्पिरिच्युअल मेसेज आहेत, ह्या मेसेजेसमधून जे तुम्हाला गायडन्स काय काय दिले गेले, त्या गायडन्सवर तुम्हाला ते जे मार्गदर्शन आहे ते खरंच तुमच्या आयुष्यात त्याचा खूप छान बदल होणार आहे. आणि हे लवकरच तुम्हाला जाणवेन. आणि श्रीकृष्ण तुम्हाला सांगतायत तुमच्या भक्तीचा जो हे आहे ना, आपण काय म्हणतो, तुमची भक्ती तुम्ही इन्व्हेस्ट केली. मी तर तुम्हाला म्हटलं ना, तुमची एनर्जी, तुमची वेळ, तुमची सगळं हे तुम्ही इथं इन्व्हेस्ट केलं. पण तुम्ही संघर्षातून, तुम्ही चॅलेंजेसमधून, सगळ्या गोष्टीतून तुम्ही बाहेर आला. सगळं जी परीक्षा वेळेने घेतली, कर्माने घेतली, सगळ्यांनी घेतली, त्या परीक्षेमध्ये तुम्ही उत्तीर्ण झालात, सगळं झालं. पण तुमची भक्तीची जी परीक्षा होती ना ती सुद्धा खूप सर्वश्रेष्ठ आहे. तुमच्या भक्तीच्या परीक्षेमध्ये तुम्ही पास झाला. जे परमेश्वरानं गायडन्स तुम्हाला दिले, वेळोवेळी जे मार्गदर्शन तुम्हाला दिलं, वेळोवेळी ज्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे त्या पोहोचवल्या, त्या तुम्ही घेतल्या, त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या, त्याच्यावर तुम्ही काम करताय. म्हणूनच यशोदानंदन तुमच्या आयुष्यात आनंदाने स्थिरता आणतायत. कारण ते तुमच्यावर अनकंडिशनल प्रेम करतायत, खूप प्रेम करतायत तुमच्यावर. आणि त्या प्रेमाला त्या अथांग आहे, ते समुद्रासारखं असं त्यांचं प्रेम आहे आणि त्याला सीमाच नाही. असं प्रेम, असे आशीर्वाद तुमच्याकडे ते घेऊन येत आहेत. आणि इतका मोठा आशीर्वाद, इतकं मोठं जर ब्लेसिंग्स तुमच्याकडे येते तर नक्की क्लेम करा. आणि थँक्यू सो मच कृष्णा, थँक्यू 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 सो मच. मोरपिसाची एनर्जी जर कनेक्ट होत असेल तर नक्की तुम्ही मोरपिसाशी थोडंसं कनेक्ट व्हा. मोरपीस घरात आणून लावा, तुमच्या हॉलमध्ये मोरपीस लावा. कारण मोरपीस हे तुमच्या घरामध्ये येणारी एनर्जी जी आहे, नकारात्मक एनर्जी, ते दूर करतं, ते थांबवतं. तर हा सुद्धा तुमच्यासाठी इथं मेसेज आहे. ज्वेलरीचा मी मेसेज दिला होता जो श्रीकृष्णांकडूनच माझ्यासाठी होतं बरं का. तर ज्वेलरी शॉप कोणाचं असेल किंवा ज्वेलरी तुम्ही घेणार असाल किंवा तुम्ही नवीन असं काही तुम्ही सुरू करता व्यवसाय, तर त्यामध्ये भरपूर तुम्हाला यश आहे. त्यासाठी सुद्धा तुम्हाला इथं मेसेज दिला जातोय. तुम्ही ते करू शकता. कारण भक्तिमय अशी तुमची सोल आहे, ती साक्षात श्रीकृष्णांशी जोडलेली. तर ते हृदयावर कोणताही भार ठेवू नका. जे काही तुम्हाला बोलायचं आहे, जे काही सांगायचं आहे, जे समोरच्यापर्यंत पोहोचवायचं आहे ते आनंदानं पोहोचवा असं सांगितले. आता तुमच्या आयुष्यात जे काही मॅजिक होईल, मॅजिक तुमची स्वप्न, तुमचे गोल्स, तुमची इच्छा, तुमचं जे काही खूप म्हणजे असं म्हणजे खूप काळापासून तुम्हाला श्रीकृष्णांकडून मागणं होतं आणि परमेश्वराकडून, तुमच्या आराध्याकडून मागणं होतं, ते पूर्ण होत नव्हतं. तर ती पूर्ण होण्याची आता वेळ आली आहे. आणि मी तुम्हाला तेच सांगितलं, एटेड पोर्टल हे तुमच्या आयुष्यात चमत्कारिक बदल करणार आहे, चमत्कारिक फक्त मॅजिकली बदल करणार आहे. आणि हे तुम्हाला एक्सेप्ट करायचं आहे, तुम्हाला स्वीकारायचं आहे. कारण असं आती खूप असा आनंद आणि सगळं येताना ना आपलं कसं भरभरून होतं. त्यासाठी तुमचं हार्टचक्र ओपन असणं खूप गरजेचं आहे. म्हणून इथं तुम्हाला मेसेज दिला जातोय, तुमचं हृदय मोकळं करा. कारण त्यात भरायला असा आनंदाचा झरा उमटून येणार आहे. प्रेम आणि सुख, समृद्धी, आनंद सगळं भरभरून सगळं येणार आहे. मग ते स्वीकार करण्यासाठी, ते ठेवण्यासाठी, ते साठवण्यासाठी काहीतरी रिकामं पाहिजे की नाही. मग हे हृदयामध्ये भार ठेवू नका. मनावर असं कोणतंही ओझं ठेवू नका की हे मला मिळेल की नाही का, हे मला देतील का नाही, हे मला होईल का नाही, माझ्या आयुष्यात हे होईल का नाही. ते सगळं होणार आहे आणि ते होण्याच्याच अगदी जवळ आहे. अँड वन स्टेप
ते अगदी जवळ आहे. ते सगळं तुम्हाला इथं दिलं जाते. तुमचं हृदय मोकळं केलं जाते. तुमच्या हृदयामध्ये प्रेमाचा झरायचा सक्सेस. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि श्रीकृष्ण तुम्हाला बघा यशोदानंदन तुमच्या आयुष्यात सक्सेस, चेंज आणि सक्सेस घेऊन आलेत. हा जो चेंज आहे, हा जो सक्सेस आहे, हा तुमच्या आयुष्यात म्हणजे अशी चमत्कारिक, खूप मोठे चमत्कारिक असे बदल करणार आहे. जर तुम्हाला पांढरा घोडा दिसत असेल, ॲज अ ॲनिमल स्पिरिट जे तुमचा घोडा आहे, आणि हा जो चेंज आहे हे खूप फास्टली तुम्हाला घेऊन जाणार आहे. तुम्हाला म्हणजे विश्वासच बसणार नाही डोळ्यांवर तुमच्या, आणि तुमच्या मनावर तुम्हाला विश्वास, अरे हे काय व्हायला लागले असं तुम्हाला वाटायला लागेल. असे तुमच्या आयुष्यात चमत्कारिक बदल असे यशोदानंदन घेऊन येत आहेत. आणि हा जो सक्सेस आहे, हे जे प्रेम आहे, हे आनंदाचं जे वातावरण आहे, ही जी संध्याकाळचं जे वातावरण असतं ना, त्या संध्याकाळी जर असं छान असं तुम्ही फिरायला जायचं, असं सुद्धा तुमच्यासाठी मेसेज आहे. कारण जे संध्याकाळचं असं वातावरण आहे, आता जरा थोडासा पाऊस आहे, हे आहे, पण थोडंसं संध्याकाळशी थोडंसं कनेक्ट व्हा. कारण त्यामध्ये तुमचे इंट्युशन्स हाय असतील. तुम्ही थोडंसं ह्या एनर्जीशी कनेक्ट व्हा, बाहेर फिरायला जा, त्या वातावरणाचा आनंद घ्या. कारण त्यामुळं तुमच्या एनर्जी चेंज होईल. हे चेंज होणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ही चेंजचीच एनर्जी आहे. तुमचे व्हाइब्स चेंज होत आहेत. तुमची मग शिफ्टिंग असेल किंवा तुमचं रुटीन असेल ते चेंज होते. सगळ्या खाणं पिणं डाएट ह्या सगळ्या गोष्टी चेंज खूप मोठा आहे हा. आणि जो तुमच्या आयुष्यात हे सगळं घेऊन येणार आहे, पैसा सुख समृद्धी संपत्ती सगळं तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. फक्त ते तुम्हाला स्वीकार करायचं आणि ते स्वीकारण्यासाठी एक्सेप्टन्स सुद्धा तुमच्याकडे येते. तर ही रीडिंग कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं. आणि राधे राधे लिहायला अजिबात विसरायचं नाही. कारण साक्षात भगवंताचा आशीर्वाद तुमच्याकडं भरभरून येते. तुम्हाला मुक्त केलं जाते सगळ्या याच्यातून. आणि जो आनंद आहे तो स्थिर होऊन तुमच्याजवळ राहणार आहे. आणि हे बाळ गोपाळ जे आहे ते तुमच्या अंगणात छान खेळणार आहेत. तर तुम्हाला खूप खूप याच्यासाठी ब्लेसिंग्सही आहेत. आणि कमेंट नक्की करा रीडिंग कशी वाटली. चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात पुढे जाऊ नका. कारण हे चॅनल हे यांचं आहे. त्यामुळं तुम्ही सबस्क्राईब करा. ही एनर्जी आहे. तुम्ही त्याच्याशी कनेक्ट व्हाल तितकं तुमच्यापर्यंत छान आणि खूप पॉझिटिव्ह असे व्हाइब्स पोहोचवले जातील. तर चॅनलला सबस्क्राईब करा. टॅरोचे कोर्सेस आहेत, ते कोर्सेस सुरू केलेले आहेत. जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलाय, तर तुम्ही मला डायरेक्ट मेसेज करू शकता. आणि पुन्हा मी अशीच आणि छान रीडिंग घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. तोपर्यंत धन्यवाद. जय श्री कृष्ण. राधे राधे.